मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तुमचं. तर आज आहे 1.5 दिवस गणपतीचं विसर्जन. तर आपल्या गावच्या 1.5 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे. तर चला जाऊया विसर्जन बघण्यासाठी. व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला जाऊया आणि बघूया आज 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन. तर आपण आता विसर्जनाला जात आहोत आणि पाऊस खूप लागलेला आहे. तर भर पावसामध्ये आता विसर्जनासाठी जायला लागेल. तर आपल्या गावाचं नाव आहे मालजीपाडा. वसई तालुक्यातील मालजीपाडा गावामध्ये आपण राहतो आणि आपल्या गावच्या गणपतीचं 1.5 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन आहे. तर आपल्या गावात तलाव आहे. तलावावरच आपलं विसर्जन होत आहे गणपतीचं. तर तलाव आता पूर्ण भरलेला आहे. तर चला जाऊया आणि गणपतीचं विसर्जन बघूया. चला. तर बघू शकता एक 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 गणपती यायला सुरुवात झालेली आहे. ॲक्च्युली गणपती सर्व लाईनशीर येतात, पण पावसामुळे सर्व मागे पुढे झालेले आहेत. प्रत्येकाच्या घरातला एक 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 गणपती यायला सुरुवात झालेला आहे आणि बघू शकताय तलावावर गणपती पोचलेले आहेत. आपल्या गावच्या तलावावर गणपती पोचलेले आहेत. काही गणपती अजून यायचे बाकी आहेत. काही निघाले ते तलावावर आलेले आहेत. बघू शकता तलाव पूर्ण भरलेला आहे. पाऊस पडत असल्या कारणाने शेडखाली गणपती ठेवावे लागणार आहेत. इथे थोडीशी जागा करावी लागेल. बघू शकता एक 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 गणपती येत आहे विसर्जनासाठी. सर्व गणपती एकदाच निघतात गावातनं, पण पावसामुळे थोडंसं मागे पुढे झालेलं आहे. बघू शकता अजून गणपती आलेले आहेत. एक 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 गणपती यायला सुरुवात झालेली आहे. एक 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 गणपती यायला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक गणपतीला ठेवण्यासाठी जागा करण्यात येत आहे. पावसामुळे थोडी अडचण होणार आहे, पण ती अडचण थोडी ॲडजस्ट करून प्रत्येक गणपतीला इथे जागा करण्याची सुविधा चालू आहे. तर एक 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 गणपती यायला येत आहेत. थोडेसे मागे पुढे झालेले आहेत. सर्व गणपती आल्यानंतर आपण आरतीला सुरुवात करणार आहोत. सर्व गणपती व्यवस्थित ठेवून आरतीला सुरुवात करणार आहोत. बघू शकता अगोदर आलेले गणपती व्यवस्थित लाईनशीर लावलेले आहेत आणि अजून जे येणार आहेत त्यांना पण जागा करायला लावलेले आहे. बघू शकता अजून गणपती आलेले आहेत. गणपती येत आहेत. त्या प्रत्येक गणपतीला ठेवण्यासाठी जागा करायचं काम चालू आहे. पावसामुळे सर्व गणपतींना शेडमध्येच बसवायला लागेल. जागा थोडी अपुरी आहे, गणपती जास्त आहेत, पण ठीक आहे, थोडं थोडं ॲडजस्ट केलं तर सर्व काय होईल. तर गणपतींना खाली ठेवून त्यांना जागा करण्याची व्यवस्था चालू आहे. थोडी थोडी ॲडजस्टमेंट करावी लागेल. वेळेवर पाऊस लागलेला आहे. तर बघू शकता अजून गणपती आलेले आहेत. अजून गणपती येत आहेत. सर्व गणपती आल्यानंतर मगच आरतीला सुरुवात होणार आहे. तर याही गणपतीला आता खाली ठेवण्यासाठी जागा करण्याचं काम चालू आहे. प्रत्येक गणपती एक 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 गणपती जसं जसं येतो आहे तसं जसं प्रत्येक गणपतीसाठी जागा केली जाते. बघू शकता अजूनही गणपती आलेला आहे. अजून एक गणपती आलेला आहे विसर्जनासाठी. सर्व गावातलेच गणपती आहेत. पावसामुळे थोडंसं मागे पुढे झालेले आहेत. आता सर्व गणपती एका लाईनीत येतात. सुंदर असा गणपती बाप्पा बघू शकताय. बाप्पांचं आज विसर्जन आहे. 1.5 दिवसांच्या बाप्पांचं आज विसर्जन आहे.
बाप्पा काल आले आणि आज परत जात आहेत. तर आता आरतीला सुरुवात झालेली आहे, बघू शकता. तर बघू शकता आता आरती झालेली आहे आणि आता विसर्जनाला सुरुवात झालेली आहे. बघू शकताय गणपती विसर्जन करण्यासाठी नेत आहेत. तर आमच्या गावची अशी पद्धत आहे गणपती विसर्जन करण्याची. गावची मुलं पोहत गणपती विसर्जनासाठी पाण्यात घेऊन जातात तलावाच्या मध्यभागी. बघू शकता आमच्या गावची पद्धत गणपती विसर्जन करण्याची. भरपूर प्रेमाने गणपती बाप्पांना विसर्जन करण्यासाठी नेत आहेत गावची पोरं. तलाव पूर्ण भरलेला आहे पाण्याने. पाऊस पडत आहे, बघू शकताय. पाऊस थांबायचं नाव घेत नाही, बघू शकताय. गणपती बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन जात आहेत. सर्व गणपती अशाच पद्धतीने विसर्जन केले जातात आमच्या गावामध्ये. तर ही आमच्या गावची पद्धत आहे गणपती विसर्जन करण्याची.
बघू शकता तलावाच्या मध्यभागी जाऊन गणपती बाप्पांचं विसर्जन होत आहे. बघू शकता गणपती विसर्जन केलेले आहेत पाण्यामध्ये. एक 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 गणपती विसर्जनासाठी जात आहेत. बघू शकताय गणपती विसर्जनासाठी जात आहेत. तुमच्या गावची पद्धत कशी आहे गणपती विसर्जन करण्याची कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीने कोण कोण गणपती विसर्जन करत आहे आपापल्या गावचे कमेंट करून नक्की सांगा. बघू शकताय गणपती बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन जात आहेत. आणि विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पांच्या खालचा पाट काढून घेतला जातोय. एक एक मुलगा एक एक गणपती विसर्जनासाठी नेत आहे. तर बघू शकताय गणपती कसं विसर्जन करताय. हा गणपती त्यांनी विसर्जन केलेला आहे. ही आमच्या गावची पद्धत आहे विसर्जन करण्याची. तुमच्या गावची पद्धत कशी आहे कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकताय गणपती बहुतेक विसर्जन होत आलेले आहेत. तर गणपती बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडेना आम्हाला. 1.5 दिवसाचे गणपती आपल्याला सोडून जात आहेत. बघू शकता शेवटचा गणपती आहे विसर्जनाचा. गणपती बाप्पा मोरया. तर हा ब्लॉग मी इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या गावची विसर्जनाची पद्धत कशी आहे ते पण सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.